जगाला शांतीचा संदेश देणारा एक सुंदर मेसेज. ही फक्त एक इमारत नाही, हे फक्त तुटलेले भिंतीचे तुकडे नाहीत, ही आहे त्या स्वप्नाची राख जिथे कधी काळी सूर जन्म घेत होता. आज त्या उद्ध्वस्त संगीत विद्यालयाच्या अवशेषामध्ये एक इराणी कलाकार शांतपणे बसलाय. हातात वाद्य आहे, डोळ्यात वेदना आहे, पण मनात अजूनही आशेचा एक सूर जिवंत आहे. बॉम्बच्या आवाजाने जरी भिंती कोसळल्या तरी संगीताचे स्वर अजूनही जिवंत आहेत. कारण युद्ध बंदुका जिंकू शकतात, पण मानवतेचा आवाज कधीच हिरावून घेऊ शकत नाही. त्या कलाकाराचा प्रत्येक सूर जगाला सांगतोय, गोळ्या शाळा उद्ध्वस्त करू शकतात, पण ज्ञान नाही. कला आणि शांततेची भाषा संपू शकत नाहीत. आज त्या भग्नावशेषातून उठणारा हा स्वर फक्त इराणचा नाही, तो प्रत्येक आईचा अश्रू, प्रत्येक मुलाच्या हरवलेल्या स्वप्नाचा आणि प्रत्येक शांततेसाठी झगडणाऱ्या हृदयाचा आवाज आहे. युद्ध कधीच उत्तर नसतं, कारण जेव्हा एक शाळा पडते तेव्हा फक्त इमारत नाही, संपूर्ण मानवतेचा एक भाग कोसळतो. हा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि हाच जगाला शांततेचा खरा संदेश आहे असं मला वाटतं.